पाहुयात पुढची बातमी। नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आलाय। विशेष म्हणजे कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन हा मंजूर करण्यात आलाय। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जामीन अर्जाला विरोध न करण्याची भूमिका ईडीने घेतली आहे। त्यामुळे नवाब मलिक यांना मोठा दिलासा मानला जातोय। सर्वोच्च न्यायालयानं आज नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन हा कायमस्वरूपी मंजूर केलाय। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जामीन अर्जाला विरोध न करण्याची भूमिकाही ईडीने घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय खरं तर मलिकांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन हा मंजूर करण्यात आला आणि मलिकांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। त्याचं कारण आहे त्यांचं एकच फुफ्फुस सध्या काम करतं आहे। या मुद्द्यावरती त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता सुमारे वर्षभरापूर्वी। पण त्या जामिनीची मुदत ही कधी 2 महिने कधी 3 महिने अशी असते आणि अशा वेळेला तुम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन पुन्हा आपली जामीन वाढवून घ्यावी लागते। ह्या वेळेला मात्र ज्या वेळेला ह्या प्रकरणाच्या जामिनासंदर्भातलं आज सकाळी सुनावणीला प्रकरण आलं त्यावेळेला ईडीनं घेतलेली भूमिका, कारण याआधी पण त्यांनी नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला नव्हता, आताही त्यांनी विरोध केलेला नाही। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचं असं मत झालं की जोपर्यंत बॉम्बे हायकोर्टामध्ये नियमित जामिनाचा अर्ज जो नवाब मलिक यांच्या वतीनं दाखल केलेला आहे त्याच्याबद्दलचा निवाडा येत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय पातळीवरती वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांना दिलेला जो जामीन आहे तो कायम राहील। म्हणजे याचा अर्थ असा की नवाब मलिक यांना पुन्हा नव्याने कुठेही अर्ज करण्याची गरज नाही। आता हा कालावधी साधारणपणे 6 अर्थातच त्यामुळे नवाब मलिक यांना बॉम्बे हायकोर्टात जामीन मिळत नाही तोपर्यंत नवाब मलिक हे जामिनावरती बाहेर राहतील। त्यांचा बॉम्बे हायकोर्टातला अंतिम जामिनाचा जो निवाडा आहे तोपर्यंत तरी नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळालाय। आता याचे राजकीय अर्थ काहीही निघू शकतात। ईडीनं यापूर्वी अशाच प्रकरणामध्ये आणि विशेषतः अरविंद केजरीवाल यांचं जे प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणातली ईडीची भूमिका आणि ह्या प्रकरणातली ईडीची भूमिका ह्याबद्दलची चर्चा होऊ शकते, जशी चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि संस्था ह्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल वागतात अशा पद्धतीचं एक मत आहे। आणि म्हणूनच नवाब मलिक यांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन मंजूर करण्याचे अनेक अर्थ निघणार आहेत। आता तर त्यांना मोठा दिलासा आहे, याबद्दल काही दुमत नाही। निश्चितच राहुल, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।